स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये। दुसरीकडे कबीर अजूनही तिथेच उभा असतो। मग तो गाडीत जाऊन बसतो आणि दिल्लीकडे निघून जातो। आता पुढे तर इकडे रुद्राय आपल्या जिममध्ये जातो। सुमारे 2 तास व्यायाम केल्यानंतर तो खोलीत परत येतो। थोड्या वेळाने तो फ्रेश होण्यासाठी जातो। तयार झाल्यानंतर रुद्राय मंदिराकडे निघतो। तर दुसरीकडे लताजी आणि दिनेशजी नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर आल्यावर त्यांना कळतं की पायल हॉस्पिटलला निघून गेली होती। जरी पायलने त्या दोघांना आणि रोहनलाही मेसेज केला होता तरी त्या दोघांनी तो मेसेज पाहिलाच नव्हता। सध्या पायल तिच्या केबिनमध्ये डोळे मिटून बसली होती। तिच्या मनात सगळं एखाद्या पिक्चरसारखं चालू होतं। बालपणापासून ते आतापर्यंतच्या सगळ्या आठवणी, कबीरसोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिचा जीव घेत होता। त्याचा हसरा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर तरळत होता, पण डोळ्यातील अश्रू तिला तो नीट पाहू देत नव्हते। पायल अश्रू पुसून पुन्हा एकदा कामाला लागली। एकतर्फीच का होईना मी तुझ्यावर असंच प्रेम करत राहीन, ती मनात म्हणते। 10 वाजेपर्यंत रुद्राय ऑफिससाठी निघून जातो। रोहनही हॉस्पिटलला जातो। हॉस्पिटलमध्ये आल्यावर तो काही पेशंट्स तपासतो आणि मग पायलच्या केबिनमध्ये येतो। पायल खुर्ची फिरवून बसली होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। रोहन येऊन समोरच्या खुर्चीवर बसतो। रोहन तिला म्हणतो, पायल। पायल पटकन डोळे पुसते आणि खुर्ची फिरवून त्याच्याकडे पाहते। पायल त्याला म्हणते, तू कधी आलास दादा? रोहन म्हणतो, आत्ताच थोडा वेळ झाला, काही क्षणांनी। काय झालंय तुला? पायल खोटं बोलत म्हणते, काही नाही दादा, फक्त थोडं डोकं दुखत होतं। रोहन म्हणतो, जास्त त्रास होत असेल तर औषध घे। पायल म्हणते, नाही, रात्री झोपले की आपोआप बरं वाटेल। रोहन, ठीक आहे, पण तुला फोन आला होता हे तू मला सांगितलं नव्हतंस? तू झोपला होता म्हणून तुला त्रास द्यायचा नव्हता। तू मला सांगितलं असतं तर मी तुला घेऊन आला असतो। पायल म्हणते, मी रुद्र भाऊला सांगितलं होतं, तो म्हणाला होता की मी सोडतो, पण मग कबीर म्हणाला की मी सोडतो। रोहन म्हणतो, ठीक आहे, मी निघतो। रोहन त्याच्या केबिनमध्ये निघून जातो आणि पायलही पुन्हा कामाला लागते। तिकडे रुद्राय त्याच्या केबिनमध्ये बसून फाईल्स वाचत होता। सगळ्यांचा दिवस कामातच निघून जातो। रात्रीचे 10 वाजले होते। राठोड भवनमध्ये सगळ्यांचं जेवण झालं होतं। सध्या सगळेजण हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते। खरं तर लताजी आणि दिनेशजी आज जाणार होते, पण लक्ष्मीजींच्या आग्रहामुळे ते एक दिवस अजून थांबायला तयार होतात। रुद्राय पायलला आणि रोहनला फोन करून घरी यायला सांगतो। ते दोघेही थोड्या वेळात हॉस्पिटलमधून निघतात। रात्रीचे 11 वाजले होते। ईश्वरी, रोहन आणि प्रिया पायल सोडून बाकी सगळेजण आपापल्या खोलीत गेले होते। रोहन आणि पायल रुद्रायची वाट पाहत होते, तर ईश्वरी त्यांच्याशी गप्पा मारत बसली होती। ईश्वरीने आधीच जेवण केलं होतं, कारण लक्ष्मीजींनी तिला वेळेवर जेवायला सांगितलं होतं। ती किचनमध्ये जाते, तेवढ्यात रुद्रायची कार येऊन थांबते। काही क्षणातच रुद्राय आत येतो। रुद्राय त्या दोघांना पाहून म्हणतो, अजून झोपला नाहीत तुम्ही दोघं? रोहन म्हणतो, तुझी वाट पाहत होतो जेवणासाठी। रुद्राय म्हणतो, मी आत्ताच आलो। रुद्राय खोलीत जाऊन पटकन आंघोळ करून येतो आणि खाली येतो। ईश्वरी डायनिंग टेबलवर जेवण वाढते। सगळेजण एकत्र बसून जेवतात। जेवण झाल्यावर पायल बाहेर बागेत फिरायला जायचं सांगते। रोहन म्हणतो, पायल, मला तर झोप येते, तू एकटीच जा। पायल म्हणते, काही हरकत नाही दादा, तू जाऊन झोप। रुद्राय तिला म्हणतो, मी येतो तुझ्यासोबत। मग ईश्वरीकडे पाहत, तुम्हीही जाऊन झोपा, थकल्या असाल। ईश्वरी म्हणते, मी येते तू सोबत। रुद्राय, खरंच यायचं आहे का तुम्हाला? मला काही हरकत नाही, फक्त तुम्हाला त्रास होऊ नये। नाही, काही त्रास नाही, मी येते। रोहन तिघांना गुड नाईट म्हणतो आणि त्याच्या खोलीत निघून जातो। ते तिघे बाहेर बागेतल्या बसण्याच्या जागेजवळ येतात। पायल फेरफटका मारत होती। ईश्वरी आणि रुद्राय दोघे बाकावर बसले होते। रुद्राय फोनमध्ये गुंतला होता, तर ईश्वरी आकाशातल्या चंद्राकडे पाहत होती। काही वेळाने ईश्वरी म्हणते, मी खोलीत जाते। रुद्राय म्हणतो, ठीक आहे, मी थोड्या वेळाने येतो। ठीक आहे। पायल अजूनही फेरफटका मारत होती। ईश्वरी तिला गुड नाईट म्हणते आणि तिच्या खोलीत निघून जाते। पायल येऊन रुद्रायच्या शेजारी बसते आणि म्हणते, भाऊ, तुला झोपायचं नाही का? रुद्राय म्हणतो, तू गेलीस की मीही जाईन। पायल म्हणते, तू जा, मीही थोड्या वेळाने जाईन। रुद्राय म्हणतो, पण पायल म्हणते, पण काही नाही, तू थकला असशील आणि तसंही आता तू वहिनीसोबत जास्त वेळ घालवायला हवा। ठीक आहे, गुड नाईट। गुड नाईट भाऊ। रुद्राय तिथून त्याच्या खोलीकडे निघून जातो। खोलीचं दार उघडून तो आत येतो। ईश्वरी बेडवर झोपली होती आणि लाईट बंद होते। रुद्राय स्टडीमध्ये जाऊन झोपतो, तर पायल अजूनही त्या बाकावर बसली होती। तिला कबीरची खूप आठवण येत होती। तिला त्याला फोन करावासा वाटत होता, पण ती इच्छा असूनही तसं करू शकली नव्हती।
रात्रीचे 12:30 वाजत आले होते. पायलच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. त्याच वेळी दिल्लीत कबीर त्याच्या फ्लॅटमध्ये होता. तो बेडवर पडला होता, पण त्याच्या डोळ्यांना झोप नव्हती. सकाळी जे काही घडलं होतं त्याचाच तो विचार करत होता. त्याच्या डोळ्यांसमोर पायलचा चेहरा वारंवार येत होता. कबीरला झोपायचं होतं, पण झोप काही येत नव्हती. मन बेचैन झालं होतं. तो फोन हातात घेतो, पण पुन्हा काहीतरी विचार करून ठेवून देतो. न जाणे कसल्या बेचैनीने मला वेढलंय. जिच्यापासून दूर आलोय तिचाच चेहरा आठवतोय. पायल बराच वेळ तिथे बसून रडत राहते. रात्री 2 वाजता रुद्राची झोप उघडते. तो बाल्कनीत येतो आणि त्याला पायल खाली बसलेली दिसते. तो खाली तिच्याकडे येतो. पायलची पाठ त्याच्याकडे असते. रुद्राय तिला आवाज देतो, पायल. पायल पटकन अश्रू पुसते आणि मागे वळते आणि म्हणते, हो भाऊ. काय झालं, अजून इथेच बसली आहेस? हो भाऊ, आता जातच आहे. पायल, किती वाजलेत माहीत आहे तुला? नाही. किती वाजले? रुद्राय म्हणतो, 2 वाजून गेलेत. सॉरी भाऊ, बसता बसता वेळ कसा गेला कळलंच नाही. पण तू अजून झोपला नाहीस? मी झोपलो होतो. पाणी प्यायला उठलो तर तू इथे बसलेली दिसलीस, म्हणून तुझ्याकडे आलो. काही क्षण थांबून तो म्हणतो, काय झालंय पायल? काही गोष्ट आहे का? नाही भाऊ, काही नाही. तू जाऊन झोप. रुद्राय तिच्या समोर येऊन उभा राहतो. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तो विचारतो, बाळा, काय झालंय मला सांग. पायल म्हणते, काही नाही झालं भाऊ. रुद्र तिला म्हणतो, खोटं बोलता येत नाही तर का खोटं बोलतेस? पायलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती उठून रुद्रायला घट्ट मिठी मारते. रुद्राय म्हणतो, काय झालं बाळा? पायल रडत म्हणते, भाऊ, आज मी हरले. मला असं काही व्हावं असं वाटत नव्हतं. मी खूप प्रयत्न केला की सगळं ठीक व्हावं, पण भाऊ, माझ्याकडून काहीच ठीक झालं नाही. रुद्राय पायलला स्वतःपासून अलग करतो आणि तिच्या शेजारी बसतो आणि तिला म्हणतो, काय वाचवू शकली नाहीस बाळा? पायल म्हणते, माझ्या पेशंटला. पायल रुद्रायला खरं सांगू इच्छित नव्हती, म्हणून ती त्याच्याशी खोटं बोलते. रुद्राय तिचे अश्रू पुसतो आणि तिला म्हणतो, पायल, प्रत्येक वेळी आपल्या मनासारखंच होतच असं नाही बाळा. अनेकदा असं काही घडतं ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. आयुष्य नेहमी सारखं राहत नाही बाळा. पायल त्याला म्हणते, आणि जर ती एक गोष्ट तुमचं आयुष्य आणखी कठीण करून टाकत असेल तर? रुद्राय म्हणतो, सोपं आहे. ते स्वीकारायचं आणि ते सुधारण्याचा प्रयत्न करायचा. पायल म्हणते, हे खरंच इतकं सोपं असतं का भाऊ? रुद्राय म्हणतो, नाही, खूप कठीण असतं. एक गोष्ट सांगू? हो सांग. रुद्राय तिला म्हणतो, माहिती आहे, जेव्हा मी ईश्वरीशी लग्न केलं तेव्हा मी कधी विचारही केला नव्हता की सगळं इतकं आव्हानात्मक असेल. एकदा विचार करून बघ, जिच्यासोबत मी राहतो ती माझा तिरस्कार करते. आमचं भविष्यात काय होईल हे मला माहिती नाही. आमचं भविष्य आहे की नाही हेही माहीत नाही. कधी ती माझ्याजवळ येते तर कधी स्वतःहून मला दूर करते. कधी कधी वाटतं तिला या नात्यातून मुक्त व्हायचं आहे, तर कधी वाटतं तिला माझ्यासोबत राहायचं आहे. पायल म्हणते, खूप गुंतागुंतीचं आहे हे. तुला राग येत नाही का? रुद्राय हसत म्हणतो, कधी कधी स्वतःवर येतो. यासाठी नाही की मी लग्न केलं, तर यासाठी की मी तिला समजू शकलो नाही. पायल म्हणते, आणि ईश्वरी वहिनींवर? तिच्यावर राग नाही येत? रुद्राय म्हणतो, नाही, त्यांच्यावर राग येत नाही, कारण त्यांच्याकडे हे सगळं करण्याची कारणं आहेत. माझ्यासोबत राहण्याची आणि माझ्यापासून दूर जाण्याचीही कारणं आहेत. मला ती कारणं माहिती आहे. त्या जे काही करतात त्यामागचं कारण मला माहिती आहे, म्हणून राग येत नाही. पायल म्हणते, खरंच एखादी व्यक्ती कोणावर इतकं प्रेम करू शकते का, कोणत्याही अपेक्षेशिवाय? रुद्राय म्हणतो, जिथे प्रेम असतं तिथे अपेक्षा आपोआप निर्माण होतात. पण याचा अर्थ असा नाही की अपेक्षा तुटल्या तर प्रेमही संपतं. प्रेम कधीच संपत नाही, काही झालं तरी. पायल मनात म्हणते, काय कारण आहे कबीर की तू माझं प्रेम समजून घ्यायला तयार नाहीस? रुद्राय म्हणतो, काय विचार करते आहेस? काही नाही, चला आपण आपल्या आपल्या खोलीत जाऊया. रुद्राय, मला माहिती आहे पायल, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तू रोहनला सांगत नाहीस, पण मला सगळं सांगू शकतेस. भाऊ म्हणून समजून घेईल आणि मित्र म्हणून मदतही करीन. ठीक आहे? पायल म्हणते, माहिती आहे, म्हणूनच तर मी सर्वात आधी तुझ्याकडे येते. रुद्राय म्हणतो, गुड नाईट. गुड नाईट भाऊ. दोघेही आपल्या आपल्या खोलीत जाऊन झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्राय नेहमीच्या वेळेला उठतो आणि आवरून मंदिरात निघून जातो, तर बाकी सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर येतात. सकाळचे 9 वाजले होते. सगळेजण नाश्ता करत होते. पायल आणि रोहन तयार झाले होते. ते दोघे नाश्ता करून त्यांच्या आईवडिलांना भेटतात आणि मग हॉस्पिटलसाठी निघून जातात. तर लताजी आणि दिनेशजीही देखील थोड्या वेळाने तयार होतात.
रुद्रायही मंदिरातून परत येतो. रुद्राय घरी पोहोचतो तेव्हा लताजी आणि दिनेशजी परत जाण्यासाठी निघालेले असतात. रुद्राय त्या दोघांना भेटतो आणि मग ते दोघे निघून जातात. रुद्रायही नाश्ता करून ऑफिसला जातो. सगळेजण आपल्या आपल्या कामावर गेले होते. आता घरी फक्त लक्ष्मीजी आणि ईश्वरी होत्या. दोघी सासू सुना मिळून स्वयंपाकघरातील काम करतात आणि मग बाहेर हॉलमध्ये येऊन बसतात. लक्ष्मीजी ईश्वरीला म्हणतात, सोनबाई, आम्ही विचार करत होतो की सगळ्या भेटवस्तू तुमच्या खोलीत ठेवाव्यात. ईश्वरी म्हणते, का आई, काही खास गोष्ट आहे का? लक्ष्मीजी म्हणतात, तसं काही नाही, आम्ही फक्त विचार करत होतो की त्या भेटवस्तू तुमच्या आणि रुद्रच्या आहेत, त्यामुळे त्या तुमच्याजवळच असाव्यात. ईश्वरी म्हणते, काय आई, त्या माझ्याकडे असोत किंवा तुमच्याकडे काय फरक पडतो? लक्ष्मीजी तिच्याकडे पाहत म्हणतात, तुम्हाला काही अडचण नाही ना ईश्वरी? नाही आई. लक्ष्मीजी ईश्वरीचं उत्तर ऐकून खूप आनंदी होतात. थोड्या वेळाने लक्ष्मीजी म्हणतात, चला आपण दोघी जाऊन सगळ्या भेटवस्तू पाहूया. मग त्या ईश्वरीला घेऊन त्यांच्या खोलीत जातात. दोघीजणी गप्पा मारत मारत एक एक भेटवस्तू पाहत होत्या. यातच संध्याकाळ होते. ईश्वरी थोड्या वेळ आराम करण्यासाठी आपल्या खोलीत जाते. रात्री 8 वाजता ईश्वरी खाली येते. मग ती आणि लक्ष्मीजी मिळून रात्रीचं जेवण बनवतात. काही वेळाने दोघी स्वयंपाकघरातील कामातून मोकळ्या होतात आणि मग बाहेर बागेतील भागात येऊन बसतात. तिकडे रुद्राय त्याच्या ऑफिसमध्ये बसून काहीतरी विचार करत होता. तो कॉफी मागवतो आणि पुन्हा कामाला लागतो. आज रुद्राय रात्री 9:30 वाजता ऑफिसमधून घरी निघतो. विशालजीही त्याच्यासोबत होते. रुद्राय गाडी चालवत होता आणि विशालजी त्याच्या शेजारच्या सीटवर बसले होते. रुद्राय जसा हायवेजवळ पोहोचतो तसा तो गाडी थांबवतो. तो गाडीतून उतरून बाहेर येतो. रात्रीची वेळ, जानेवारीचा महिना आणि समोर दाट धुके. बाहेर खूप थंडी होती. तो गाडीच्या बोनटवर चढून बसतो. त्याला सिगारेट ओढायची तीव्र इच्छा होत होती, पण विशालजी त्याच्यासोबत होते. सुमारे 10 मिनिटे रुद्राय तसाच बसून राहतो. मग विशालजीही बाहेर येतात आणि त्याला म्हणतात, काय झालं? स्वतःवर कंट्रोल ठेवता येत नाहीये का? रुद्राय म्हणतो, नाही काका, फक्त ते. विशालजी त्याला म्हणतात, खोटं बोलायची गरज नाही, काही हरकत नाही, ओढून घे. रुद्राय एकदा त्यांच्याकडे पाहतो. जेव्हा ते होकार देतात तेव्हा तो खिशातून सिगारेटचं पाकिट काढतो. त्यातून एक सिगारेट काढून पेटवतो आणि ओढायला लागतो. रुद्रायने अजून 2-3 झुरकेच घेतले होते. तेवढ्यात विशालजी त्याला म्हणतात, माहिती आहे रुद्र, जेव्हा तुझी काकू मला सोडून गेली तेव्हा मी खूप जास्त दारू प्यायला लागलो होतो. मग एक दिवस अचानक माझ्या मनात विचार आला की जर मला काही झालं तर तुला आणि वहिनींना कोण सांभाळणार? त्यानंतर मी हळूहळू दारू कमी केली. रुद्राय दुराचा झुरका सोडत म्हणतो, माहिती आहे, तुम्ही माझ्यासाठी आणि आईसाठी खूप काही केलं आहे. विशालजी त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला समजावत म्हणतात, मग सोडून का देत नाहीस हे सगळं रुद्र? रुद्राय सिगारेटकडे पाहत बोलतो, आता सवय झाली आहे काका, इच्छा असूनही सोडू शकणार नाही. विशालजी म्हणतात, जेव्हा त्रास होतो तेव्हाच करतोस ना हे? कोणाशी तरी मन मोकळं करत जा, मग सिगारेटची गरजच पडणार नाही. रुद्राय हलके हसत म्हणतो, कोणाला जाऊन सांगू काका? विशालजी म्हणतात, माहिती आहे रुद्र, मी माझी प्रत्येक गोष्ट तुझ्याशी शेअर केली, तुला एक असा आधार दिला जिथे तू तुझं मन मोकळं करू शकशील. पण मला हेही माहिती आहे की प्रत्येक गोष्ट आपण सगळ्यांशी शेअर करू शकत नाही. एक मर्यादा असते आणि ती असायलाच हवी. म्हणून त्या व्यक्तीला सांग जिच्यापासून कोणताच पडदा नाही. रुद्राय दूर पाहत म्हणतो, अशी कोणीच नाही. विशालजी त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणतात, नजर वर करून बघ, सापडेल. रुद्रायची सिगारेट संपलेली असते. दोघे पुन्हा गाडीत येऊन बसतात. काही वेळातच ते दोघे राठोड भवनमध्ये पोहोचतात. रुद्राय आणि विशालजी आपापल्या खोलीत जातात. थोड्याच वेळात दोघेही फ्रेश होऊन खाली येतात. सगळेजण एकत्र बसून रात्रीचं जेवण करतात आणि मग आपल्या आपल्या खोलीत निघून जातात. रात्रीचे 11:30 वाजले होते. ईश्वरी झोपायला जाते तर आज रुद्राय बाल्कनीत बसला होता. त्याच्या मनात अनेक विचार चालू होते. रुद्राय मनात म्हणतो, सगळं समजतंय काका, तुम्हाला काय म्हणायचं आहे तेही समजतंय, पण अशा परिस्थितीत मी तिला काही कसं सांगू? मी तिचा तिरस्कार करत नाही, पण ती तर माझा करते. रुद्राय एक खोल श्वास घेतो. मग आत स्टडीमधून एक सिगारेट घेऊन येतो आणि ती ओढू लागतो. तो वर आकाशाकडे पाहतो आणि मनात म्हणतो, बाबा, तुम्ही मला आणि आईला सोडून का गेलात? मी सिगारेट ओढतोय बाबा, तुम्ही असता तर मला याचा आधार घ्यावा लागला नसता. रुद्रायच्या पापण्या ओलावल्या होत्या. त्याच्या डोळ्यातून अश्रू खाली ओघळतो. तेवढ्यात तो घाईघाईने आपले अश्रू पुसून टाकतो. रुद्राय अजून विचारतच होता तेवढ्यात त्याचा फोन वाजतो.
तो कॉल स्वीकारतो. रुद्राय म्हणतो, हॅलो. समोरून, सॉरी बॉस, तुम्हाला यावेळी त्रास दिला. रुद्राय म्हणतो, काही हरकत नाही, सांग. तो मुलगा म्हणतो, बॉस, मला ती फाईल हवी होती. रुद्राय म्हणतो, काय झालं, सगळं ठीक आहे ना? तो मुलगा म्हणतो, हो बॉस, काळजी करण्यासारखं काही नाही, फक्त एकदा ती फाईल तपासायची आहे. रुद्राय, फाईल तर ऑफिसमध्ये आहे, थोडा वेळ थांबून उद्या दिली तर चालेल का? तो मुलगा म्हणतो, हो बॉस, चालेल. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, गुड नाईट. गुड नाईट बॉस. तो मुलगा कॉल कट करतो. रुद्राय आणखी काही वेळ तिथेच बसून राहतो. मग 12:30 वाजेपर्यंत आत येतो. रुद्राय ईश्वरीजवळ येतो आणि तिला व्यवस्थित पांघरून घालतो. त्यानंतर तो तिथेच जमिनीवर बसतो. रुद्राय आपल्या एका बोटाने ईश्वरीचे विस्कटलेले केस नीट करतो. ईश्वरीच्या समोर जागा होती. रुद्रायला हवं तर तो तिथे बसू शकला असता, पण तो तिथे बसत नाही. त्याला असं काहीही करायचं नव्हतं जे ईश्वरीला आवडणार नाही. रुद्राय तिच्याकडे एकटक पाहत बसला होता. कदाचित का कोण जाणे, पण त्या क्षणी त्याला ईश्वरीबद्दल खूप प्रेम वाटत होतं. रुद्राय मनात म्हणतो, किती निरागस आहे ही, अगदी एखाद्या लहान मुलीसारखी. हिची त्वचाही किती मऊ आहे आणि माझी त्वचा तर रखरखीतच आहे. रुद्राय स्वतःशीच हसत होता, पण तेवढ्या त्याच्या चेहऱ्यावर वेदनेची एक हलकी छटा उमटते. कोण कसं काय हिला दुःख देऊ शकतं? माझ्या हातात असतं तर हिला साधा ओरखडाही लागू दिला नसता. मनात येतं हिच्या कपाळावर एक हलकंसं चुंबन घ्यावं आणि हिला स्वतःमध्ये सामावून घ्यावं. हा विचार करताच रुद्रायच्या चेहऱ्यावर लाजरे हास्य उमटते, पण तेवढ्यात त्याला स्वतःने दिलेलं वचन आठवतं. रुद्राय मनात म्हणतो, मी हे काय विचार करतोय? नाही, हे योग्य नाही. जोपर्यंत ही मला मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत मी कोणतंच पाऊल उचलू शकत नाही. आणि तसंही मॅडमला कळलं तर त्या मला चुकीचं समजतील. रुद्राय पुन्हा ईश्वरीकडे पाहतो. तिच्या केसांवर अलगद हात फिरवत तो म्हणतो, काळजी करू नका भारे, तुमच्यासोबत कधीही कोणतीही जबरदस्ती होणार नाही. तुम्हाला जसं राहायचं आहे तसं राहा. तुमचा पती वाट पाहू शकतो. रुद्रायची नजर घड्याळाकडे जाते. 1 वाजला होता. तो उठतो, ईश्वरीच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतो आणि स्टडी रूममध्ये येतो. काही वेळातच त्याला झोप लागते. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.